मी सुरेश भोपी माझं मनोगत व्यक्त करतोय। सभागृहातील तमाम बांधवांना माझा नमस्कार। जय अवधी। तपोवनातून तुझ्या वदळली संत जनांची वाणी, माती मधुनी तुझ्या जन्मल्या नवरत्नांच्या खाणी। अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज्याचे जनक छत्रपती शिवाजी महाराज अज्ञानाच्या गडद अंधकारामध्ये या पिचलेल्या महाराष्ट्राची बौद्धिक पुनर्जन्म करणारे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर, कष्टकऱ्यांचे शेतकऱ्यांचे भाग्यविधाते लोकनेते दिवा पाटील, साहित्यातून समाज प्रबोधन करणारी आगरी समाजाची राष्ट्रीय साहित्य संस्था आभास, अखिल भारतीय आगरी साहित्य संस्था अलिबाग या साहित्य संस्थेचे दुसरे अस्मिता आगरी साहित्य संमेलन पनवेल लोकनेते दिवा पाटील साहित्य नगरीत मोठ्या उत्सवात ठेवले आहे। आगरी बोली, आगरी संस्कृती व परंपरा यांचे जतन करण्यासाठी तसेच सामाजिक ऐक्य वृद्धिंगत करण्यासाठी ही संस्था वचनबद्ध असेल। आगरी अस्मिता या दोन शब्दांतर संमेलनाचे उद्दिष्ट दडलेले आहे। आगरी अस्मिता म्हणजे आगरी संस्कृतीचा, आगरी संस्कारांचा बहुमान, कष्ट करणारा, शेतात राहणारा, स्वावलंबी विचारांचा हा स्वाभिमानी समाज आहे। आपल्या मातीशी इमाम राखणारा हा समाज इथला भूमिपुत्र आहे। भूमिपुत्रांचा न्याय मिळावा यासाठी आमची लेखणी सदैव तत्पर असेल। यासाठी ही संस्था प्रयत्नशील आहे। अशा क्रियाशील संस्थेचे मला या संमेलनाच्या अध्यक्षपदी विराजमान केले हा माझा गौरवच आहे समजतो। साहित्य क्षेत्र आणि पनवेल शहरातील खेडी यांचा विचार करता इतर तालुक्यातील प्रगतीसमोर आपण किती मागे आहोत याचे विचारच करण्यासारखे आहे। हे चित्र बदलायला हवे, त्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्नशील असायला हवे। एक सामाजिक बांधिलकी म्हणून आपण हे चित्र बदलण्यासाठी एक सुज्ञ विचाराने प्रामाणिकपणे एकत्रपणे एका नव्या विचारांची क्रांती घडवूया। तिथे समाजाचे हित या सर्वांत महत्त्वाचा मुद्दा आहे। ज्या समाजात आपण राहतो, ज्या समाजात आपण घडवलं, उत्तम संस्कार केले, आपल्याला ओळख दिली, त्याचे आपण देणेकरी आहोत हे कधी विसरता कामा नये। आपण किती जरी मोठे झालो, किती जरी प्रगती केली, उंच अंबारी भरारी घेतली, तरी त्या चंद्रमौली झोपडीतून छोट्याशा गावातून आपला आयुष्याचा प्रवास चालू झालेला असतो। ते दिवस आपल्याला आयुष्याला सोबत करत असतो। आपले मित्र, सवंगडी, सभोवतालचा परिसर या सर्वांशी आपलं एक भावनिक जिव्हाळ्याचं नातं जोडलेलं असतं। मित्रो, तुम्ही सर्व असामान्य आहात। प्रत्येक माणसामध्ये एक असामान्य गुण आहे, तो दुसऱ्याला नाही। तो सुप्त गुण शोधायला हवं, शोधून त्याच्यावरच विशेष प्रकाश टाकून सारी शक्ती त्याच्या प्रगतीसाठीच केंद्रित करायला हवी। येणाऱ्या संकटांची तमा न बाळगता सकारात्मक विचारांनी त्यातून योग्य मार्गदर्शन काढायला हवे। प्रयत्न करताना अडचण येणार, संकटही येणारच। कुठल्याही प्रवासाला अथवा ते मिशन सुरू करण्याआधी त्यातील संभाव्य धोक्यांची उजळणीही करायची लागते। तिथे सारं काही मनासारखं घडत असंही नाही। बहुधा अपयश येईल, पण पुन्हा उठून उभे राहण्याची तयारी असायला हवी। अपयश ही तर यशाची पहिली पायरी। यशाचे शिखर गाठण्यासाठी सर्वप्रथम अपयश पचवण्याचे धडे घेणे गरजेचे आहे। योग्य अभ्यास, आपली प्रामाणिक निश्चित ध्येय, कष्ट करण्याची मनाची तयारी व सातत्य असेल तर अवघड काहीच नाही। यश किंवा अपयश यांची तमाण बाळगता मी ते मिळवणारच हा अफाट आत्मविश्वास हवा। महापुरुषांची कथा सांगतो, ते सर्वच संघर्षातूनच तयार झालेले आहे। चांगली परिस्थिती उपजत गुणांना कधीच बाहेर येऊ देत नाही। तुमच्यातील सुप्त गुण बाहेर काढण्याचे असतील तर परिस्थितीशी कणतर असले पाहिजे। एकदा ध्येय ठरलं ना, चालत राहा। जोपर्यंत जिंकता येत नाही तोपर्यंत चालत राहा, पळता येत नाही तोपर्यंत झेपवत राहा, झेपवता येत नाही उड्या मारत राहा, उड्या मारता येत नाही चालत राहा, चालता येत नाही रांगत राहा, रांगता येत नाही सरपडत राहा, पण जा। आपल्या पोरांना सांगा, यशाचा शॉर्टकट नसतोच। कष्ट आणि परिश्रम तुम्हाला शिखरावर नेऊन पोचवतील।
एका विलक्षण ताकदीने उभे करते. माणूस पराभूत झाले म्हणून हरत नाही, पराभूत झाल्यावरही माघार घेतात. साहित्यिक मंडळी विचारांचे मेरोमणे असतात. आम्ही आगरी बांधव केवळ श्रम करत नसून हाती लेखणी घेऊन नव्या क्रांतीला जन्मास घालतो. आमच्या समाजात समीक्षक डॉक्टर मसू पाटील, ललित लेखक करणारे परेश जांभले, कादंबरीकार शंकर सखाराम, कविवारी अरुण म्हात्रे, कथालेखिका निर्जा असे अनेक कीर्तिवंत साहित्यिक निर्माण झाले. त्यांनी दाखवलेल्या मार्गावर चालताना आम्ही केवळ कागदावर लिहितोय. म्हणूनच मी या ठिकाणी आवर्जून सांगतोय, या पुढील काळात आगरी साहित्य या नात्याने मनाचा क्षितिजावर नवे साहित्यिक बदल म्हणून उदयास येईल. ही काळ्या दगडावरची पांढरे रेख होय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आगरी.